नमस्कार, मी शुभम शिंदे. शेती मित्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढील काही मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत शेती विश्वातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. डेअरी आणि पशुपालनाचा व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं 9,800 कोटी रुपयांची योजना घोषित केलेली आहे. येत्या 5 वर्षांमध्ये यासाठी 54,618 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. योजनेमुळे दुग्ध व्यवसाय देखील वाढणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या योजनेमुळे देशभरातील 10 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चिलिंग प्लांट्स हो, बल्क मिल्क कूलर हो और प्रोसेसिंग के लिए जो इंफ्रास्ट्रक्चर बनाने की जरूरत पड़ती है उसमें भी बहुत मददगार साबित होगी और क्वालिटी टेस्टिंग करने के लिए भी इसमें इक्विपमेंट दिए जाएंगे। तो इसको देखा जाए तो ओवरऑल एक पैकेज जो एनिमल हस्बेंड्री के लिए है, क्वालिटी ब्रीडिंग से लेकर और उन पशुओं की उपचार से लेकर उनके टीकाकरण से लेकर उनके मिल्क इंफ्रास्ट्रक्चर यानी कि डेयरिंग के लिए बल्क मिल्क प्रोसेसिंग हो, टेस्टिंग हो, ये सारा इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करने के लिए भी ये बहुत बड़ी योजना लेकर आए हैं। पुढची महत्त्वाची बातमी, माणसांप्रमाणेच आजारी जनावरांसाठी देखील आता रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. या संदर्भातली माहिती देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं पशुपालनाला प्रोत्साहन देण्याचं ठरवलेलं आहे. लाळ्या खरकूत रोगापासून जनावरांचा बचाव व्हावा यासाठी सरकारनं राष्ट्रीय स्तरावर जनावरांचं लसीकरण करण्यासाठी मोहीम राबवलेली आहे. मोबाइल वेटनरी स्कीम यानी कि पहले तो इंसान के लिए ही एम्बुलेंस जाती थी, अब हमारे जो पशुपालक हैं उनके जानवरों की देखरेख के लिए भी, उपचार के लिए भी एम्बुलेंस सर्विस को शुरू किया जाएगा। पुढची महत्त्वाची बातमी, वस्त्रोद्योग उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलेला आहे. मार्च 2024 पर्यंत रेडीमेड कापड निर्यातीवर कोणतेही कर आकारले जाणार नाहीयेत. केंद्राच्या धोरणामुळे वस्त्रोद्योगाला चालना मिळणार आहे, तसंच रोजगार निर्मितीमध्ये देखील वाढ होणार आहे. अनियमित पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामामधील पिकांच्या लागवडीवर परिणाम झालाय. राज्यातील सर्वच विभागांमध्ये अद्याप संपूर्ण पेरणी पूर्ण झालेली नाहीये. 5 जुलैपर्यंत अवघी 65% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मोठे क्षेत्र लागवडीखाली यायचे आहेत. त्यातच आता या हंगामासाठी लागू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभागाची मुदत गुरुवारी संपणार आहे. सोमवारपर्यंत 13,14,00,000 हेक्टर क्षेत्राचा विमा काढून झाला होता. राज्यातील मोठे क्षेत्र अद्याप पीक विम्याच्या कक्षेमध्ये आलेले नाहीये. त्यामुळे ही मुदत वाढवण्यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी करतात. देशभरात ऊस लागवडीमध्ये 3% वाढ झाली आहे. आतापर्यंत देशामध्ये 54,55,000 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. यंदा साखर कारखाने 310 लाख टन ऊस गाळप करण्याची शक्यता आहे, तर उर्वरित ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवरील फार्मर कॉन्सर्टद्वारे नोंदणी करून शेतकऱ्यांना स्वतः थेट पीक विमा प्रस्ताव सादर करण्याची सुविधा बंद आहे. भूमी अभिलेखाचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदा देखील ही सुविधा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना जनसुविधा केंद्रामार्फत प्रस्ताव सादर करावे लागतात. येथे विमा प्रस्तावासाठी पैसे घेतले जात आहेत. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना घर बसल्या संगणकावरनं किंवा स्मार्टफोनवरनं पीक विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी विमा पोर्टलवरील प्रणाली सुरू ठेवणं आवश्यक आहे. जलसंधारणात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांना जलभूषण पुरस्कार प्राप्त झालाय. महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाकडून माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं जलभूषण पुरस्कार 2020 चे वितरण करण्यात आले. गावामध्ये जलबचतीच्या तंत्रावर जनजागृती केली आणि जवळपास 350 तुषार सिंचनाचे व 100 ठिबक सिंचनाचे संच शेतकऱ्यांच्या वितरित केले आणि या सर्व हवामान बदलावर आधारित पीक पद्धती याच्या बाबतीत जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलं
आणि जल पुनर्भरणासाठी बंद पडलेल्या जवळपास 80 विंधण विहिरीचं पुनर्भरणाचं काम त्यांनी केलेलं आहे. कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा निर्णय कृषी मंत्री दादा भुसे यांनी कुलगुरूंच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शुल्क सवलत मिळणार आहे. राज्यातील 45,000 कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे धुळे जिल्ह्यामध्ये पेरण्या रखडलेल्या आहेत. त्याचा परिणाम कृषी व्यवसायावर देखील झालाय. शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केली आहे, मात्र खत खरेदी थंडावलेली आहे. पाऊस चांगला नसल्यानं खत खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. व्यापाऱ्यांकडे खत येऊन पडलेले आहेत, मात्र खताला उठाव नसल्यानं खत विक्रेत्यांनी सांगितलेलं आहे. आणि कोरडमध्ये पाऊस नसल्यामुळे कोरड क्षेत्रामध्ये लागवड झालेली नाहीये. आणि जी काही कोरडमध्ये लागवड झालेली आहे त्याची दुबार पेरणीचं संकट मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे. खतं तशी व्यापाऱ्यांकडे खतं गोडवून पडलेली आहेत. जर पाऊस वेळ अजूनही लवकर आला तर खतांची विक्री सुरू होईल. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईच्या दरामध्ये जूनमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. घाऊक महागाईच्या दरामध्ये किंचित घट होऊन ती 12.7% खाली आली आहे. कच्च्या तेलाच्या आणि खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये देखील काही प्रमाणामध्ये घसरण झाली आहे. घाऊक किंमत आधारित महागाईचा सलग तिसऱ्या महिन्यामध्ये 2 अंकी राहिला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत मोफत वितरणासाठी राज्यांनी आतापर्यंत 15,30,000 टन धान्य उचललेलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा 5 किलो अतिरिक्त अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे नोव्हेंबरपर्यंत गरिबांना अतिरिक्त धान्य दिले जाणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे देशामध्ये 21 मे रोजी आगमन झाले होते. त्यानंतर मान्सूननं देशात बहुतांश भाग व्यापला होता. हवामान विभागानं मंगळवारी दिल्लीसह संपूर्ण देश मान्सूननं व्यापल्याचं जाहीर केलंय. पुरेसे अनुकूल हवामान नसल्यानं वायव्य भारतामध्ये जवळपास महिनाभर मान्सूनचे आगमन थांबले. चालू वर्षी सर्वसाधारण वेळेच्या 5 दिवस उशिरानं मान्सून देशभर पोहोचला आहे. मान्सूननं देश व्यापल्यानंतर आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे. या बातम्यांसह शेती मित्रमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची मात्र महत्त्वाच्या बातम्या आणि अर्थातच ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.